कळंब तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी शनिवारी सायंकाळी तालुक्यातील खोंदला गावासहित नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नुकसानीची भीषणता पाहून आमदार कैलास पाटील यांनी पंचनाम्याची प्रक्रिया न राबवता थेट ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट 100% भरपाई देण्याची आग्रही मागणी केली। या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी खोंदला गावातील नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या। यावेळी त्यांनी मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेले सुब्राव लांडगे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले आणि सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा धीर दिला। या पाहणी दौऱ्यात कृषीमंत्र्यांसोबत स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। पाहणी केल्यानंतर या भागामध्ये विशेषतः आता मी धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे, कळंब तालुक्यामध्ये आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये मी 5-6 ठिकाणची पाहणी केली, 5-6 गावाला भेटी दिलेल्या आहेत। पलीकडे बीड जिल्हा आहे। मी निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानीचं पंचनामे करण्याच्या सूचना ह्या मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। त्यामध्ये कोणाचं शेतीबरोबर कोणाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, कोणाच्या घरामध्ये काय म्हणजे जनावरं वगैरेचं नुकसान म्हणजे जनावरं वाहून गेलेले आहेत। तर जे नुकसान झाले ते सगळं नुकसान पंचनाम्यामध्ये घेऊन जेणेकरून माझ्या शेतकरी असेल किंवा इथल्या सामान्य नागरिक असेल त्याला कशी मदत होईल यासाठी प्रमाणे सूचना दिलेली आहेत। पीक विम्यात कुठेतरी जे पीक विम्याचे निकष आहेत ते मदत मिळण्यासाठी अडचण ठरतील असं सांगितलं जाते, त्याबाबत काय नेमकं आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची, त्यामुळे आता पीक विम्याच्या माध्यमातून करायची का शासनाच्या माध्यमातून करायची, आपल्याला शेतकऱ्याला निश्चित प्रकारे मदत केली जाईल।